तर वळूया आता रत्नागिरीकडे। रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले। रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय आणि दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाने विश्रांती घेतली। गेल्या 24 तासात सरासरी 104 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। चिपळूणमध्ये सर्वाधिक 181 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, तर मंडणगडमध्ये 142 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जगबुडी आणि गोदावली या नद्या इशारा पातळीवरती वाहत आहेत। तर माखजन बाजारपेठेमध्ये 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। चिपळूणच्या सखल भागातही रात्री पाणी शिरलेलं होतं। रत्नागिरीत काजळी नदी किनाऱ्यावरनं या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे। 24 तासात जवळपास सरासरी 104 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती जिल्ह्यामध्ये झालेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे। काल रात्रभर देखील पावसाची संततधार जी आहे ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू होती, त्यामुळे चिपळूण शहराच्या सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं। त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत देखील गड नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं होतं। सध्या हे पाणी जवळपास 3 फुटांपर्यंत आहे आणि त्यामध्ये जवळपास 10 दुकानांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली आहे। त्यामुळे राजापूरमधील कोदवली नदी, त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। आज देखील जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आज सकाळपासून विशेषतः दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाने उसंत घेतलेली आहे, तर उत्तर रत्नागिरीमध्ये मात्र पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय। चिपळूण असेल, दापोली असेल, खेड असेल किंवा मग मंडणगड असेल, गुहागर असेल, या तालुक्यांमध्ये मात्र पावसाची संततधार जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। सर्वाधिक पाऊस गेल्या 24 तासामध्ये चिपळूण तालुक्यात झाला असून चिपळूणमध्ये जवळपास 181 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्याचप्रमाणे मंडणगडमध्ये 142, खेडमध्ये 109, दापोली तालुक्यात 135, त्याचप्रमाणे गुहागर 114, संगमेश्वर तालुक्यामध्ये 123.58 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आज देखील जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पण एकूणच सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे, तर काही भागात मात्र पावसाची संततधार कायम असल्याचं पाहायला मिळतंय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।